रामराम शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता जी काही आपण पारंपरिक शेती करत आहोत, तर या शेतीमध्ये बदल करणं सुद्धा गरजेचं आहे. आतापर्यंत तुम्ही बघत असाल, जी पारंपरिक शेती म्हणजे आपण सोयाबीन, मूग, उडीद, कापूस अशी जी काही पिकं पारंपरिक घेत आहोत, या पिकांना पाहिजे तेवढा भाव हा दरवर्षी मिळेलच, याची काही शाश्वती राहिलेली नाही. कारण बाजारामध्ये भाव कधी कमी होतात, कधी जास्त होतात, आणि त्यामुळे शासनाच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच साऱ्या या योजना राबवल्या जातात. आता त्यामधीलच एक महत्वाची योजना आहे जी बांबू शेतीसाठी आहे. यामध्ये शासनातर्फे 2 योजना राबवल्या जातात, अटल बांबू योजना आणि दुसरी राष्ट्रीय बांबू योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं अनुदान सुद्धा दिल्या जातं. आणि त्याबाबतचाच एक प्रश्न आमदार चेतन तुपे आणि आमदार शेखर निकम यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला. आणि या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा चांगलं उत्तर दिलेलं आहे. आणि याच माध्यमातून किती अनुदान मिळतं हे ऐका. वनस्पती शास्त्रज्ञाच्या माध्यमातून अशी निर्मिती 60 फूट उंचीचे बांबू आणि अशा बांबूच्या लागवडीकरता रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत 2.5 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकरा करता 7 लाख रुपये त्या शेतकऱ्यांना देण्याची योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचं हे अनुदान या शेतीसाठी दिलं जातं. म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांना या गोष्टी जमतील त्या शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून बांबू शेती ही करायला पाहिजे. आता मित्रांनो, यासाठी जे काही अनुदान मिळतं तर यासाठी आपल्याला नोंदणी करावी लागते. या शेतीसाठी रोप सुद्धा मोफत पुरवली जातात आणि या शेतीमधून चांगलं उत्पन्न सुद्धा मिळतं. कारण यापुढे आपण आज चहा पित आहोत प्लास्टिकच्या ग्लासमध्ये, यापुढे आपल्याला जे बांबू पासून चहा ग्लास असेल, द्रोण असेल, पत्रवाळी असेल, अशा उद्योगांना सुद्धा शासनाच्या माध्यमातून कर्जही दिल्या जातं आणि प्रोत्साहन सुद्धा दिल्या जातं. मग हे असे जर व्यवसाय वाढत गेले तर त्यासाठी बांबू लागतो. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगली संधी आहे की आपल्याला बांबू शेती यापुढे करता येते. आणि या माध्यमातून शासनाकडून सुद्धा 7 लाख रुपयापर्यंत हे अनुदान दिल्या जातं. जर मित्रांनो आपल्याला असा शेतीमध्ये बदल करायचा असेल, याबद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं, अनुदान कसं मिळवायचं याची इत्यंभूत माहिती देण्याचा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करू. मात्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.